कसं देत नाही? अरे असं कसं देत नाही? हम सब मित्रांनो, आजचा आपला राज्यस्तरीय बेमुदत संपाच्या बाबतीत चौथा दिवशी या सर्व सैनिकांचं राज्यभरातील मी हार्दिक अभिनंदन करतो। शासनाला जोपर्यंत आपल्या मागण्यांची कदर होत नाही तोपर्यंत आपले सर्व 17 लाख कर्मचारी बांधव बेमुदत संपामध्ये सहभागी आहेत। सर्व तालुका स्तरावर, गाव पातळीवर आणि जिल्हा परिषद, जिल्हा स्तरावर आणि विभागीय स्तरावर संपूर्ण ठिकाणी मोठ्या प्रमाणात कर्मचारी बांधवांच्या विविध संघटना, सर्व संघटनांचे विविध पदाधिकारी या मोठ्या ताकदीने या संप यशस्वी करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेत आहेत। आपण पाहत असाल मागच्या 4 दिवसात मी शतशः आभार मानतो। इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, प्रिंट मीडिया असेल, सर्व दैनिक असतील, यांनीसुद्धा आपल्या या लोकशाही मार्गाने आपल्या आंदोलनाची व्यापकता वाढवण्यासाठी जास्तीत जास्त अशी प्रसिद्धी दिलेली आहे। मागील कालखंडामध्ये आपलं जे सुधारित पेन्शन योजनेच्या बाबतीत आपला जो लढा सुरू आहे, आपली जी ग्रॅज्युएटीची जी रक्कम आहे केंद्राच्या धर्तीवर 20 लाखाची 25 लाख झाली पाहिजे। तसेच अनुकंपाच्या भरतीच्या बाबतीत किंवा शासन स्तरावर महाराष्ट्राच्या 3.25 लाख पदं ही शिल्लक आहेत। या कर्मचारी बांधवांचा जो काही कामाचा लोड आहे हे आपल्या सर्व कर्मचारी बांधवांवर लागू होत आहे आणि त्यामुळे आपलं सर्व कर्मचारी, कार्यरत कर्मचारी बांधवांचं मानसिक तसेच सामाजिक स्थैर्य ढासळत आहे। शेवटी कामाचा व्याप पूर्ण करण्यासाठी आपल्या सर्व कार्यरत कर्मचारी बांधवांना शनिवारी आणि रविवारी सुट्टीच्या दिवशी सुद्धा यावं लागत आहे आणि हा ताणामुळेच मानसिक ताण असेल, शारीरिक त्रास असेल, हे सर्व करत असताना आपले बरेचसे कर्मचारी बांधव वेगवेगळ्या आजारांनी, दुर्धर आजारांनी त्रस्त होत आहेत। याला वाचा कुठे फुटेल? मित्रांनो, या सर्व गोष्टींना जर वाचा फोडायची असेल, शेवटी आपली आई, आपलं मातृत्व, संघटना, या संघटनेला मजबूत करण्यासाठी सर्वांनी एकत्रित येणं गरजेचं आहे आणि संघटनेच्या माध्यमातून सर्व 17 लाख कर्मचारी बांधवांनी हा लढा यशस्वी करण्यासाठी सर्वांनी एकत्रित यायचं आहे। तसेच या बाबतीत मागील 4 दिवसात आपण सर्व मनोगत व्यक्त केली। यामध्ये आपला जो शासनाकडे 10% PF जो कपात केलेला आहे, हा 10% कपात केलेला PF आणि शासनाने जी गाईडलाईन दिली होती NPSची, ती 14% रक्कम ही आमची त्यामध्ये ते समाविष्ट करून त्याबाबतीची आम्हाला पुढची कारवाई करणार होते। परंतु शासनाने RNPSचं धोरण जाहीर केलं आणि 10% रक्कम आणि त्यांची शासनाची कॉन्ट्रिब्युशन 14%, हे 24% पैशांचं विल्हेवाट कशा पद्धतीने लावली जाणार आहे, शेअर मार्केट असेल किंवा खाजगी स्तरावर जी काही रकमेची ही गुंतवणूक केली जाणार आहे, पण त्या बाबतीत भविष्यात आपल्याला पेन्शन कसं बसेल या बाबतीत सर्व गोंधळ आणि संभ्रम आहे। हा संभ्रम जर दूर करायचा असेल तर शासनाने आपल्याला विकल्प दिली होती। ही विकल्प भरून देण्यासाठी आपण आपल्या संपूर्ण मध्यवर्ती संघटनेच्या माध्यमातून शासन स्तरावर या बाबतीत मागील 2 महिन्यापूर्वी पाठपुरावा केला आणि हा पाठपुरावा करून आपण त्याला आणखी दुसऱ्यांदा मुदतवाढ घेऊन 6 महिन्याची मुदतवाढ आपण घेतलेली आहे। तोपर्यंत मध्यवर्ती संघटनेच्या माध्यमातून या बाबतीत काही ज्या त्रुटी आहेत, जो काही कर्मचाऱ्यांच्या मनात गोंधळ निर्माण झालेला आहे, सामाजिक आणि आर्थिक जी आपली भीती मनात घुसलेली आहे, ती पण संघटनेच्या माध्यमातून दूर केली जाईल। मी या पद्धतीनं या माध्यमातून मी सर्वांना विनंती करू इच्छितो की तालुका स्तरावरच्या सर्व संवर्गातील जे आपले शासकीय आणि निमशासकीय कार्यालय आहेत, हे कडकडीत बेमुदत संप यशस्वी करण्यासाठी सर्वांनी तनमन धनाने मेहनत करायची आहे आणि जे कर्मचारी बांधव जळगाववरून इतर तालुका स्तरावर अपडाऊन करत असतील, यांचं नैतिक कर्तव्य आहे की सकाळी 10 वाजता दररोज कुठल्याही प्रकारचा फोन न करता या संपाच्या लढ्यामध्ये स्वयंप्रेरणेने समाविष्ट झालं पाहिजे आणि हा लढा, जी परिवर्तनाची लाट आपण ही जी प्रशासनाची आपण उभी केलेली आहे, ज्वाला प्रज्वलित केलेली आहे, या ज्वालेला आपण आणखी मजबूत कसं करता येईल आणि न्याय कसा मिळवून देता येईल आपल्या कर्मचारी बांधवांना, हे आपण सर्वांनी काळजी घेणं आवश्यक आहे।